नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 5 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आज नागराज काकाचा ओव्हर कॉन्फिडन्स त्याला नडणारे आणि चांगला तोंडावर पडणारे. पूर्ण भाग शेवटपर्यंत नक्की ऐका, एकही सीन मिस करू नका. नागराज काका आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. त्याच वेळेला तिथे सायली येते. सायली म्हणते, आपण असं काही करू शकत नाही का, बेल थांबवता येईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, आम्ही दोघं पण त्याबद्दलच डिस्कस करत होतो. सायली म्हणते, एक मार्ग आहे ज्यामुळे नागराज काकाला बेल मिळणार नाही. अर्जुनच्या पण ते लक्षात येतं. तर दुसरीकडे नागराज काका आणि महिपत शिकरे दोघंही बोलत असतात. नागराज काका म्हणतात, आता तर मला उद्या बेल मिळणार आहे. तुझं काय होईल रे महिपत, तुला कंपनी नाही देऊ शकणार हां, कारण उद्या कोर्ट उघडलं का मी लगे बाहेर. तुला कसलं टेन्शन आलं आहे, तुला असं वाटतंय का मी तोंड उघडेल म्हणून? पण मी वचनाचं एकदम पक्का आहे हां, तू पाळशील का तुझं वचन? मी एकदम जेंटलमॅन आहे, व्हाईट कॉलर. एकदा शब्द दिला तो शेवटपर्यंत पाळणार. दुसऱ्या दिवशी हवालदार येतात आणि नागराज काकांना सांगतात, तुमची बेल झाली आहे. नागराज काका बाहेर आल्यानंतर लगे महिपत शिकरेकडे येतात, असतात, माझी तर बेल झाली आहे, मी चाललो आता बाहेर. तुझं काय रे महिपत, तुला तर कायद्याच्या सगळ्या पळवाटा माहिती आहे, तरी सडत पडलाय तू इथे. आणि मी अगदी जेंटलमॅनसारखा कायदेशीररित्या चाललो आहे हां बाहेर. जज साहेबांना पण वाटतं आहे की मी हा गुन्हा केलेला नाही आहे. आता बेल मिळाली आहे, पण याच्यातनं मी सुटेल पण तू तुझ्या शब्दाला खरं राहा बरं का. मी पण परमेश्वराकडे प्रार्थना करेल की तुझ्या मुलीला शांती मिळो. कोणती शांती हे तू ठरव बरं का. तू जर तोंड उघडलं तर कायमचं शांत करून टाकेल. तर महिपत शिकरे लगेच तिथेच एक भांडं असतं ते मारून फेकतात त्यांना. हवालदार म्हणतात, ए काय चाललंय तुमचं, चल तू बाहेर. नागराज काका हसत निघून जातात. नागराज काका भालेराव वकिलांना म्हणतात, कमाल केली भालेराव तुम्ही, बघता बघता बेल मिळवून दिली मला. तेव्हा भालेराव वकील म्हणतात, ते तर आमचं कामच आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, कॉन्स्टेबल नागराज किल्लेदारांच्या सगळ्या वस्तू त्यांना परत द्या. नागराज काका घड्याळ घालतात, ब्रेसलेट घालतात. तर वकील म्हणतात, आता निघायचं. तेव्हा नागराज काका म्हणतात, हो मग लगेच. असं झालं आहे कधी बाहेरची हवा खात होते. ते बाहेर निघणार तितक्या तिथे अर्जुन येतो आणि नागराज काकांना लात मारतो, खाली पाडतो. तेव्हा नागराज काका उठतात आणि म्हणतात, हा काय प्रकार आहे अर्जुन, मला मान्य आहे तुझा माझ्यावर राग आहे, मग काय तू असं वागशील. आणि मला बेल मिळाली आहे, आता मी चाललो आहे घरी. तेव्हा अर्जुन लगेच त्यांच्या खांद्याला धरतो आणि मागे ढकलतो. 1 मिनिट, तुला फक्त एका गुन्ह्यातनं बेल मिळाली, बाकीच्या आरोपातनं नाही. तेव्हा भालेराव वकील म्हणतात, माझ्या अशिलावर दुसरे कोणते पण आरोप नाही आहे आणि तुम्ही जो ॲक्सिडेंटचा प्लॅन करण्याचा त्यांच्यावर गुन्हा केला होता त्याच्यातनं त्यांना बेल मिळाली आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात, काय चाललं आहे काय हे, कुठल्या आरोपांविषयी बोलता हा. एवढ्यात तिथे सायली, प्रतिमा आत्या, सुमन काकू आणि रविराज काका येतात. सायली म्हणते, नागराज काका 22 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातनं तुमची बेल होऊ शकते, पण घरगुती हिंसाचारातल्या गुन्ह्यातनं नाही. सुमन काकू म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब मला माझ्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार नोंदायची, घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्याबद्दल. खूप त्रास दिला यांनी मला, खूप मारहाण केली, छळलं यांनी मला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पुढे येतात आणि म्हणतात, तुम्ही लेखी तक्रार करायला तयार आहात. तर सुमन काकू म्हणतात, हो तुम्ही सांगाल तिथे मी सही करायला तयार आहे. इन्स्पेक्टर सावंत भालेराव वकिलांना सांगतात, तुमचे क्लायंट नागराज किल्लेदार यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल झाली, आता त्यांची सुटका होऊ शकत नाही. नागराज काका म्हणतात, असं कसं, मला ऑलरेडी बेल मिळाली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला फक्त ॲक्सिडेंटच्या केससाठी बेल मिळाली, या केससाठी तुला बेल मिळाली नाही. सांगा भालेराव, बेलसाठी अप्लाय करू आपण, सांगा त्याला. अर्जुन म्हणतो, डोमेस्टिक व्हायलन्स काय असतं सांगा तुमच्या क्लायंटला. भालेराव वकील म्हणतात, डोमेस्टिक व्हायलन्ससाठी बेल मिळत नाही, हा नॉन बेलेबल अपराध आहे. नागराज काका म्हणतात, तुम्हाला मला इथे कितपत पडलेलं बघायचं आहे ना, मला अडकलेलं पाहिजे आहे. एखाद्या दिवशी मारली असेल एखादी चापट, त्याला काही घरगुती हिंसाचार म्हणता का. तेव्हा सायली म्हणते, हो कुठल्याही स्त्रीच्या मर्जीशिवाय तिला हात लावू शकत नाही, मग ती तुझी बायको जरी असली तरी. तर नागराज काका म्हणतात, तू डायरेक्ट अरे तुरेवर आली सायली. हो, कारण मान द्यावा एवढी तुझी योग्यताच नाही आहे. तुला काय वाटलं तू पापं करत राहशील आणि मोकळा सुटशील. तू तुझ्या बायकोला कसं छळलं आहे ना, बघितलं मी, तिच्या पाठीवरचे वळ बघितले, तिच्या हातावरच्या जखमा बघितल्या. इन्स्पेक्टर FIR नोंदवा आणि याला आत टाका. तर नागराज काका म्हणतात, ही काही बोलते, मी असं काही केलं नाही आहे. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, माझ्यासमोर हे बोलताय नागराज भाऊजी.
सुमनवर हात उचललाय तुम्ही माझ्यासमोर. रविराज काका म्हणतात, तुझ्या विरोधात साक्षीदार आहे आमच्याकडे. प्रतिमा तर आहेच, पण स्वतः सुमनसुद्धा आहे. तुला मोकाट सोडणं म्हणजे न्यायदेवतेचा अपमान आहे आणि आम्ही असं होऊ देणार नाही. रविराज काका म्हणतात, आत टाका याला इन्स्पेक्टर साहेब. त्यानंतर तिथे कॉन्स्टेबल असतात. ते नागराज काकांचे दोन्ही हात धरतात. तेव्हा नागराज काका म्हणतात, अहो भालेराव काहीतरी करा. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नागराज किल्लेदार आता मोकाट फिरण्याचा प्लॅन फसला. तर अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोला सुचलं की तुला कसं अडकू शकतो घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यामध्ये, आणि तिनेच सुमन काकूला हिंमत पण दिली तुझ्यासमोर उभं राहण्याची. आता तुझा कुठलाही गुन्हा लपणार नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, तुला काय वाटलं रे, बायको म्हणजे आपली मालमत्ता असते, तिच्याशी कसंही वागायचं, काहीही करायचं, तिला एक चापट मारली तर काय बिघडणार आहे असंच वाटतं ना. तेव्हा सुमन काकूला लगेच ती नागराज काकाचा समोर घेऊन जाते. सुमन काकू, याच्या नजरेत नजर भिडून सांगा की तुम्ही याची मालमत्ता नाही. तरी पण सुमन काकू घाबरलेले असतात. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सुमन, तू अजूनसुद्धा घाबरते यांना. तू त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आहे, आता घाबरायची वेळ संपली. तेव्हा सायली म्हणते, हीच भीती याच्यासारख्या पुरुषांची ताकद बनते. जेव्हा स्त्री दुर्गा बनते तेव्हा याच्यासारख्या भेकडांना तोंड लपवायला सुद्धा जागा नसते. सुमन काकू नजरेत नजर भिडून म्हणतात, तुम्ही चुकलात आणि तुमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला होईलच. मी अर्जुन आणि सायलीची मदत करेल तुम्हाला शिक्षा होण्यासाठी. त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत कॉन्स्टेबलला सांगतात, त्याला घेऊन जा. नंतर नागराज काकांना तिथून घेऊन जाता. तर दुसरीकडे सायली किचनमध्ये असते आणि कल्पना काकू तिथे येतात आणि म्हणतात, हे काय अजून तू इथेच झोपायला नाही गेली. तेव्हा सायली म्हणते, हे काय आता हे झालं का, जातेच आहे. अगं सायली, मला तुझं खूप कौतुक वाटतं हं. तू सुमनची ज्या पद्धतीने मदत केली आहे ना, त्यामुळे आज तिला शांत झोप लागेल बघ. किती करते तू आणि अर्जुन या घरासाठी. तेव्हा सायली म्हणते, आमचं पण घर आहे ना आई हे. कल्पना काकू म्हणतात, अगं या घरामध्ये अजून एक सून आहे, पण ती फक्त माणसं तोडण्याचं काम करते आणि तू जोडण्याचं. तेव्हा सायली म्हणते, जाऊ द्या ना आई, तुम्ही पण जाऊन झोपा बरं आता. मला फक्त आता अस्मिताताईंना बदाम भिजत घालायचे, मटकी भिजवायची आणि हे दूध ठेवायचे. त्यानंतर कल्पना काकू म्हणतात, ते सगळं राहू दे, मी करते, तू जा बरं. अर्जुन बरोबर गप्पा मार, तुला वेळ तरी भेटतो का त्याच्याशी बोलायला. त्यानंतर तिथून सायली निघून जाते. तर दुसरीकडे नागराज काका जेलमध्ये असतात. महिपत चिकरे म्हणतात, ए नाग्या, मला आहे ना काल एक स्वप्न पडलं. एक माणूस माझ्या कानामध्ये कुजबुजला, उद्या मला बेल मिळणार आणि मी मैताला जाणार आहे, ते पण पोलीस पहाऱ्यामध्ये. अरे नाही 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 नाही, स्वप्न होतं. एक जण खरंच हुशार काय मारत होता. अय नाग्या, बोलती बंद झाली का, तोंड करी बाता आणि तसं झालंय तुझं. अय नागोबा, तू शेर तर तो सव्वा शेर अर्जुन सुभेदार. तुला काही तो आता जेलातनं बाहेर जाऊ देत नाही आणि मी पण आता लवकरच बाहेर जाणार आहे, कळलं का. आणि जिचा पत्ता तू देणार होता ना सुभेदारला, तिला जगाच्या नजरेपासून बघ तिला कसा गायब करतो, 113%. कळलं का रे नागोबा. तर दुसरीकडे कल्पना काकू बेडरूममध्ये येतात आणि प्रताप काका पाणी मागतात. तेव्हा कल्पना काकू काही बोलत नाही, त्यांचं लक्ष नसतं, विचारत असतात ते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं काय झालं, कसला विचार करते. तेव्हा त्या म्हणतात, अर्जुन आणि सायलीचा विचार करते. किती करतात ते या घरासाठी आणि त्यांना स्वतःसाठी वेळच नाही. सायली नेहमी किचनच्या कामामध्ये, अर्जुन त्याच्या केसच्या कामामध्ये, आणि सायली आणि अर्जुन काही बोलले तर त्यांच्या कामाबद्दलच बोलतात ते, म्हणून स्वतःसाठी असा वेळच काढत नाही आहे. पण मग आपणच विचार केला पाहिजे ना त्यांच्याबद्दल. तेव्हा प्रताप काका म्हणतात, उद्याच आपण त्यांच्याबरोबर बोलू, आता तू झोप. तर दुसरीकडे सायली बेडरूममध्ये आलेली असते. ती झोपण्याचा प्रयत्न करते पण झोप काही लागत नाही तिला, कारण अर्जुनचं काम चालू असतं आणि लाईट चालू असते. तेव्हा ती म्हणते, हो लाईट बंद करा, तुम्हाला माहिती आहे ना मला लाईट चालू असल्यावर झोप येत नाही. त्यानंतर अर्जुन म्हणतो, 5 मिनटं थांब. ती म्हणते, आत्ताच्या आत्ता बंद करा बरं. तो म्हणतो 3 मिनटं थांब. अगं 1च मिनटं. ते म्हणते, उठा लगेच आणि बंद करा. त्यानंतर अर्जुन उठतो. तो म्हणतो, ठीक आहे, तुला आराम करायचा आहे ना, तर मी लाईट बंद करतो. त्यानंतर तो लाईट बंद करायला जातो. तितक्यात सायली झोपून जाते. तो अर्जुन म्हणतो, इतक्यात झोपली पण. त्यानंतर तो प्रेमाने बघतो तर सकाळ झालेली दाखवली. दुसरीकडे सायली किचनमध्ये येते आणि विमल तिला म्हणते, सायली वहिनी, आज तुम्ही काहीच करायचं नाही आहे, सगळं मी बनवणार आहे आणि तुम्हाला कल्पनाताईंनी रूममध्ये बोलवलं आहे, तुम्ही जा बरं तिकडे. तर सायली म्हणते, ठीक आहे, मी जाते,
पण एवढे कांदे कापून घेते त्यानंतर जाते. विमल म्हणते, नाही नाही आत्ताच्या आत्ता जायचं आहे तुम्ही आणि अर्जुन दादांना पण तिथं बोलवलं आहे. तेव्हा सायली विचार करते, आईंनी असं दोघांना का बोलवलं असेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली आणि अर्जुन बाहेर जाणार असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिचा हात खेचतो आणि म्हणतो, एवढं सुंदर कसं कोणी दिसू शकतं. तर सायली म्हणते, आपल्याला उशीर होतोय, चला पटकन. तर दुसरीकडे सायली अर्जुनला सांगत असते, आईंनी मला आणि तुम्हाला त्यांच्या रूममध्ये बोलवलं आहे आणि विमलताईंना सांगितलं होतं की मला कुठल्याही प्रकारचं काम करू द्यायचं नाही. असं काय झालं असेल. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघं पण कल्पना काकूंच्या रूममध्ये येतात. तिथं प्रताप काका पण असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं, असं आम्हाला का बोलवलं आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, हे तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. आता तुम्हाला कळत नाही म्हणून मग आम्हाला बोलावं लागलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा असं काय झालं आहे नेमकं घरात. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मागच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.